Good afternoon, everybody. How was the bus session? Did you enjoy it? Can English be enjoyed like this? Otherwise, generally what happens that whenever you undergo any English training, you learn anything, you have to be very serious, and the speaker is more serious. The entire serious atmosphere is there. I hope you have been enjoying perfectly well. And now we are moving to very important part of this English to English, and that is spoken English, which is very much necessary for everybody. And I tell you that this spoken English is a need of everybody, and in a course in pragmatic English that talks about it in detail. But in itself, this spoken English is teaching you etiquettes and manners. It makes you a civilized person, cultured person. Because in Marathi, the etiquettes and manners are almost so much neglected, violated, that people do not use them. It's a fact. When was it last time you said, माफ करा? कधी कधी म्हटल्याचं आठवतंय माफ करा? धन्यवाद. नाही वापरत आपण. मराठीत नाही कधी वापरलं. अगदी नमस्कार करणं सुद्धा विसरलेलो आहोत एकमेकाला. कसं तरीच हसायचं, बोलायचं किंवा सहज असं निघून जायचं. ते गंमत एवढी की माणसं भेटत असताना, सिनियर माणसं भेटत असताना सुद्धा कसं बोललं जातं, मग लक्षात येतं आपलं की मराठीमध्ये किती मॅनर्स, एटिकेट्स पाळल्या जातात. जे मी खरं तर बाजारात कधी जात नाही, बुधवारच्या बाजारात कधी जात नाही. ते सगळं मिसेस कुंभारांच्याकडे सोपवलेलं आहे. नाही ते मला न जमणारा प्रांत आहे. तर मी कधीतरी मग गेलो काही कारणास्तव, मला बघून मग भेटणारे मित्र तुमच्यासारखे असतील किंवा माझे विद्यार्थी कुणी असतील, काय म्हणतात, काय सर काय भानगड, अरे मी काही भानगडखोर माणूस आहे का? जे मी बाजारात आल्यावर काहीतरी भानगड असते. सहज अगदी काय भानगड, जी सोपी गोष्ट आहे. नमस्कार सर, आज बाजारात कसं काय, हे ठीक आहे हो, पण काय भानगड? जे हे आमचे एटिकेट्स, मॅनर्स, म्हणजे अगदी सिनियर्सना, ज्येष्ठांना, म्हणजे या सगळ्यांना, शिक्षकांना अशा पद्धतीनं म्हणणं म्हणजे विषय संपला. मग बाकीच्यांना काय म्हणत असतील. सो दिस इज द थिंग. वी डू नॉट ऑब्झर्व एटिकेट अँड मॅनर्स इन आवर डे टू डे लाईफ इन आवर मदर टंग. Even mother tongue we don't use that, and it is very much necessary for everybody to be a cultured, civilized person. English etiquettes and manners are very much strictly observed by all English people, very strictly observed. Agdi every minor thing is taken care of. You have to say it properly, time to time, saying thank you, saying sorry, wishing people, expressing condolence, congratulating, all these things are time to time expressed. हे मराठीत नाही घडत. त्यामुळे मग मी म्हटलं की आपण पिजिन बोलणार आहोत, बोलतो आहोत, बोलणार आहोत, आणि मग हे एटिकेट्स, मॅनर्स केवळ इंग्लिशसाठी नाही तर मराठीमध्येच वापरा. कारण इंग्लिश मराठीमध्ये मिसळले की लई इम्प्रेशन पडतंय. जे निम्म्यावर एक्लिप्स आलं ना की लई भारी असतंय. एक्लिप्स निम्म्यावर आलं की नुसता इंग्लिश बोलणार असल प्राध्यापक इंग्रजीचा, नुसतं मराठी बोलणार त्याला काय येतंय?
पण मराठीत निम्म इंग्रजी वापरते म्हणजे लई इम्प्रेशन मारते. अगदी आमचा श्रीकांत त्यातला. श्रीकांत असं इम्प्रेशन मारण्यासाठी असे शब्द शोधायचं आणि मग नेमकं घेऊन यायचं शब्दांनी वापरायचं की एडी आपल्याला इंटरव्ह्यूला जायचं, तू टेस्टिमोनियल्स घेतलेस का तुझ्या बरोबर? टेस्टिमोनियल्स हा काय प्रकार आहे? उगाच म्हटलं काहीतरी असेल काय घेतलेत की. मग नंतर डिक्शनरी जाऊन बघितलं मी. टेस्टिमोनियल म्हणजे सर्टिफिकेट्स आणि डॉक्युमेंट्स. तरी मुद्दाम आणि म्हणते अरे लाईफ खरं तर इफेमेरल आहे रे. इफेमेरल, माय गॉड, कसला जबरदस्त शब्द. इफेमेरल मीन्स मोमेंटरी आणि मोमेंटरी म्हणजे क्षणभंगूर. मग एवढं कशाला भारी शब्द वापरतो? इम्प्रेशन मारायचं. मग असं मारता मारता काही वेळा ते इतकं घोटाळं करायचं, दोघांची भांडण, त्याचं एकदा लागलं भांडण, थोडस वादावाद श्रीकांतचा आणि त्या मित्राचा. मी गेलो तिथं. श्रीकांत अरे म्हटलं काय चाललंय तुमचं? एडी तू ह्याच्यामध्ये इंटरप्रिटेशन करायचं नाही सर. तिला म्हणायचं होतं इंटरफेअर, पण मला इंटरप्रिटेशन तू करायचं नाही. असंही बोलणारी इंग्रजी माणसं आहेत. रिक्स घ्यायची नाही अजिबात. रिक्स घेऊन चालू अवतीभवती माणसं अशी आहेत. आपल्या इंग्लिश बोलायचं लई हे त्यांना हौस असते आणि मग असं काही वापरतात, इम्प्रेशनही पडतं. असं एका पिक्चरमध्ये अशोक सराफ तर लई भारी इंग्रजी बोलतोय. चेअरमन आहे कारखान्याचा आणि PA ऍडव्होकेट आहे. आणि हा आपला भारदस्त इंग्लिश सुरू जातं, रिक्स वगैरे असलं इंग्लिश. अरे विलेक्शन कधी आहे? PA ला विचारतो विलेक्शन कधी आपलं आहे? तर तो बिचारा PA सांगतो की साहेब विलेक्शन नाही, इलेक्शन. ए चुप रे, तू कुठे एवढा इंग्रजीचा असं ही इंग्रजी झाडायची फार इच्छा असते प्रत्येकाला. मग जरा करेक्ट झाडता आलं तर बरं आहे. ते शक्य आहे. आणि विशेषतः एटिकेट्स मॅनर्स मधून आपण ते करेक्ट इंग्लिश, करेक्ट प्रोनाउन्सिएशन आणि मोर इम्पॉर्टंट दॅन दॅट इज युअर स्टाईल. स्टाईल महत्वाची आहे आपल्याकडं. ऍक्सेंट महत्वाचा आहे. हे फार महत्वाचं आहे. स्टाईल नसेल तर काय अर्थ नाही. म्हणजे गुड मॉर्निंग कसं म्हणावं, गुड आफ्टरनून कसं म्हणावं, कौतुक कसं करावं, रागवावं कसं, याला काही स्टाईल असते. माणसं वेगळी वेगळी दिसतात ती त्यांच्या स्टाईलनं दिसतात. नाहीतर नाकडोळे सगळ्यांनाच असतात हो, सगळ्यांनाच कान असतात. मग वेगळे कसं दिसायचं? मेकअप जास्त वेळ टिकत नाही. वेगळं दिसायचं ते आपल्या परफॉर्मन्सनं दिसायचं, आपल्या स्टाईलनं दिसायचं. आणि ती स्टाईल आपल्याकडे असली पाहिजे. दॅट इज लास्टिंग इम्प्रेशन ऑन अदर्स. अँड देअरफॉर वी आर गोइंग टू सी 28 functions. I won't be able to touch upon all of them, but most functions we will see now. Let us begin from wishing others, saying hello. When we meet any person for the first time, you must wish him or her. That is very much necessary. Jinda dili. So that is to be perfectly performed. प्रॅग्मॅटिक इंग्लिश कोर्स मध्ये मी हे केलं की से अँड रिस्पॉन्ड. इकडं सेच्या अनेक स्टाईल्स दिल्या की तुम्ही विश करताना स्टाईल मध्ये वेगवेगळ्या करता येतं तुम्हाला. तर मग इकडे चला 4, 5, 10 स्टाईल्स दिलेल्या आहेत मी. तिकडेही बऱ्याचशा स्टाईल्स दिलेल्या आहेत. इथं कमी आहेत कारण हे सगळं जे येतं PPT ते 5 पानाचं आहे आणि 45 पानं पुस्तकात आहेत. तुम्हाला 10-10 स्टाईल्स बघायला मिळतात. तुम्ही इम्प्रेस करण्यासाठी कुठली स्टाईल निवडू शकता त्याच्यातली. एक सर्वसामान्य स्टाईल, एक मध्यम आणि जरा भारदस्त स्टाईल. एकच निवडली तर चालतंय की. एकाला एकावेळी एकच वापरायचं असतंय. ते काय असं धाडधाड धाडधाड 2-3 स्टाईल मध्ये बोलायचं नसतंय. एकच वापरायचं असते आणि माणसंही एकाच स्टाईलनं जगत असतात. तर हे असं दिलेलं आहे. एरवी प्रॅग्मॅटिक इंग्लिश कोर्सच्या 3-6 दिवसाच्या सेशनमध्ये, वर्कशॉपमध्ये हे मी ओरल ट्रेनिंग घेत असतो. हे कसं उच्चारायचं, सगळ्यांनीच उच्चारायचं. दोन्ही बाजूने ते होतं. बट वी कांट डू इट फॉर शॉर्ट ऑफ टाइम. वा हॅलो म्हणावं भेटत असताना, हाय म्हणावं, गुड मॉर्निंग, त्यानंतर व्हेरी गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून आपण म्हणतो. हॅलो ह्याच्यातलं हे वजीरासारखं आहे. वजीर
कुणालाही म्हणायला चालतं, कुणालाही म्हणायला चालतं. मोठ्याला म्हणायला चालतं हॅलो सर, हॅलो मॉम, हॅलो मॅम, कुणालाही चालतं. हाय जरा वरच्यानं वापरू नका, हाय मॅडम जर नको, जरा कसं की आपल्या कंटेम्पररीज आणि ज्युनियर्सना हाय वापरावं. हॅलो सगळ्यांना चालतं. गुड मॉर्निंग म्हणावंच आपण. भेटणाऱ्याला पहिल्यांदा म्हणल्यास जास्त चांगलं, आणि आपल्याला कुणी म्हणल्यास आपण व्हेरी गुड मॉर्निंग म्हणावं, कारण त्यानं पहिली काळजी घेतली की आपल्याला गुड मॉर्निंग म्हणण्याची. शेवटी शब्द तर आहेत, एखादा जादा द्या ना तुम्ही, व्हेरी गुड मॉर्निंग, आणि चेहऱ्यावर त्या हास्य असलं पाहिजे. हे एटिकेट्स अँड मॅनर्स म्हणजे काय आहे की यू मस्ट मीन इट, यू मस्ट मीन इट. म्हणजे का, तुम्ही म्हणताय ते तुमच्या संपूर्ण शरीरातून दिसलं पाहिजे, चेहऱ्यावरून दिसलं पाहिजे. तुमच्या सगळ्या पेशीने ते म्हणण्यामध्ये भाग घेतला पाहिजे. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग सर, गुड मॉर्निंग मॅम, सगळं शरीर सहभागी झाले त्याच्यामध्ये. या चेहऱ्यावर 17,000 भाव असतात. 170 वापरलं तर नटनट्या बनाल, आणि 70 वापरलं तर माणूस तर निश्चित बनाल. पण तेवढंही वापरत नाही तो. एक चौकोनी कार्टून आपलं घेऊन फिरत असतंय, आपलं हसायचं एवढंच. जिंदा दिल इन्सान असा कसा असला पाहिजे, हसण्याची संधी घेतली पाहिजे. एकटंच असलं तर प्रॉब्लेम आहे ना. मग इथं भेटत असताना संधी मिळते, तिथं का भेटायचं, हसायचं नाही. म्हणून मग गुड मॉर्निंग सर, गुड मॉर्निंग मॅम, या पद्धतीनं. आय गिव्ह यू अ स्मॉल डेमो विच विल मेक द थिंग्स क्लिअर. डॉक्टर जॉन, a professor in physics, Oxford University, Nobel Prize winner professor, great world famous professor. He is going to his physics department from his residence, and he goes by watch. Now he is moving, and people there, teachers are there, researchers are there, number of students are there. They are waiting for Dr. John. To wish John is a great opportunity, great pleasure, and therefore all are waiting for Dr. John. So let me wish Dr. John and then go. आपण डॉक्टर जॉन आल्याशिवाय जायचं नाही, मला त्यांना विश करायचं आहे, त्यांना बघायचं आहे. ग्रेट प्लेजर, ग्रेट इन्स्पिरेशन. And Dr. John is coming from here. He is going to his department. He has got lecture, and hurriedly he is moving to his department, and these people are there. Dr. John coming from here, by watch he is going. People here are waiting. Good morning sir, good morning sir. Dr. John coming from here. They say good morning sir, very good morning, very good morning. Dr. John goes ahead. Still people are there, professors are there, researchers are there. Good morning sir, good morning sir. Dr. John, good morning. Still people are there saying good morning sir, good morning sir, morning, morning. He's getting late. He's getting late. Still students are there. They are saying, wishing, good morning sir. Dr. John, hello. Hello. Still people are there. He's getting late. Good morning sir. He's going. Still people are there. They are wishing him good morning sir. Dr. John, what did you observe? What did you observe? काय बघितलं? Expressions. Number one thing, that the persons, those who wished Dr. John, what did you observe in them? जे विश करत होते त्यांच्यामध्ये काय पाहिलं? ऑनर, येस. पोलाइटनेस,
गुड मॉर्निंग असंही म्हणता आलं असतं आपल्या कोल्हापूर स्टाईलमध्ये, गुड मॉर्निंग सर असंही म्हणता आलं असतं, गुड मॉर्निंग सर. जरा थोडं वाकलं की तर व्यायामही होतो, बरं असतं. पोलाइटनेस, पोलाइटनेस, आणखीन हंबलनेस, एक्सप्रेशन कसं आहे, एन्थुझियास्टिक, डिलाइटफुल, अगदी चेहरा हे फार महत्वाचं आहे. किती छान वाटतं त्यांच्याकडे बघत. आपल्याला जर कोणी असं विश केलं, गुड मॉर्निंग मॅम, गुड मॉर्निंग सर, असं जर विश केलं, क्या बात आहे. सेकंड लुक, अरे कोण आहे तो मुलगा, कोण आहे ती मुलगी, त्याला जरा स्टाफ रूम मध्ये बोलवू ना. मी कधी केलं नव्हतं ते करतोय. जे निश्चित सेकंड लुक मिळावं असं ते एक्सप्रेशन. आणि डॉक्टर जॉन मध्ये काय व्हेरिएशन्स येत गेले, डॉक्टर जॉन मध्ये व्हेरिएशन्स काय आले. पहिल्यांदा काय, येस काय म्हणले, पहिल्यांदा व्हेरी गुड मॉर्निंग पहिल्यांदा म्हणले, आणि मग पुढं गुड मॉर्निंग म्हणले, मॉर्निंग, हॅलो, हाय म्हणले, नंतर नंतर या सगळ्यामध्ये एक गोष्ट कॉमन होती. शब्द कमी झाले पण कॉमन काय होती, स्माइल, चेहऱ्यावरचे भाव सगळीकडे सारखे होते. तुम्ही व्हेरी गुड मॉर्निंग म्हणा किंवा मग हळूहळू तुम्ही फार बिझी असला तर मग मॉर्निंग म्हणा, हॅलो म्हणा, पण चेहऱ्यावरचे भाव मात्र तितकेच, त्याचा भाव कमी होता कामा नये, तो तेवढाच असला पाहिजे. हे जे आहे ना, स्वतः आनंदी होणं आणि दुसऱ्याला आनंदी बनवणं हे या मॅनर्स मध्ये असतं, एटिकेट्स मध्ये असतं. तर या पद्धतीनं झालं पाहिजे ते. आय होप लेट्स मूव्ह अहेड. ओके, सी, इंट्रोड्युसिंग युअरसेल्फ, this is very much necessary when you are at public place and you have some strangers around you. Say you are in bus stand and there are fellow passengers sitting near you, beside you, or you are traveling from the Gargoti or Kolhapur to Nashik. You have to travel some 6-7 hours and you have fellow passenger. How to behave with that fellow passenger? In this case, I tell you, the rural ladies and all people are very, very nice people. Problem is with educated people. आमच्या ग्रामीण बायका फार भारी असतात. अगदी स्टँड मध्ये तिथं बसलेल्या असल्या, ओळख काढल्याशिवाय सोडत नाहीत. कच्च्या गावचं, मडूरची, तुम्ही कच्च्या गावचं, हयाची, चला सुरू झालं. अगदी मग बोलता बोलता तुझी सून, माझी सून, हे सगळं येतं त्याच्यामध्ये, अगदी सगळं. आणि जाताना आमच्या माईला यायचं, आमचं पाहुणं तुमच्या गावात आहे, त्यांच्या बरोबर या. आणि एक कसं तरी नसतंय ते या म्हणजे फ्रॉम बॉटम ऑफ हार्ट असतंय अगदी. हे दोघ जण एज्युकेटेड निघालेले आहेत नाशिकला. त्यांची काय परिस्थिती असते, बसतंय ते गाडीमध्ये, शेजारी बसलेला आहे, शिंकला, खोकला, 6 तास नरकातच असते. आयुष्याचे 6 तास असे वाया घालवावेत. मधीच गाडी थांबते, हे उतरतय ते उतरतय, ते काहीतरी खायला घेते, एकटंच खाईत बसतंय, हे येतं एकटंच खाईत बसतंय. अरे नहीं, ये जिंदगी इतनी सस्ती नहीं भी होनी चाहिए. अरे जीवन हा उत्सव आहे, कणाकणाने जगलं पाहिजे, क्षणाक्षणाने जगलं पाहिजे. आणि हे एकट्याला नाही जगता येत. वन कॅन बिअर सॉरो वन सेल्फ बट वन टेक्स अनदर टू बी हॅपी. दुःख एकट्यालाच पचवता येतं,
आनंदी व्हायचं असेल तर दुसरा लागतो तिथं. आणि मग हे 6-7 तास माझे आनंदी गेले पाहिजेत यासाठी ओळख करून घे की. काहीतरी बोल त्यांच्याशी. चुकून कदाचित तो कोणतरी लई भारी माणूस असेल, तुला उपयोगी पडेल. अशी बरीच मंडळी एकमेकाला भेटलेले आहेत की त्यांच्या आयुष्याचे पुढे कायमस्वरूपी मित्र झाले, एकमेकाला खूप संधी मिळालेत त्यांच्यामुळे. तर इन दॅट केस इंट्रोड्यूस युअर सेल्फ. कसं? स्वतःची ओळख करून द्या आणि मग समोरच्याला नाव विचारा. डायरेक्ट समोरच्याचं नाव विचारू नका. इल मॅनर्ड आहे ते. तुमचं नाव काय नाही विचारायचं. व्हॉट इज युअर नेम? पोलिसांनी विचारायचं. पोलिसांनी असा प्रश्न विचारायचा, व्हॉट इज युअर नेम? आमचे शिक्षक पण विचारतात, पण नाही, जरा सुसंस्कृतपणे विचारायचं. कसं विचारा की म्हणजे पहिल्यांदा स्वतःची ओळख करून द्यायची. आय एम डॉक्टर अर्जुन कुंभार. युअर गुड नेम प्लीज. दिस इज द वे. युअर गुड नेम प्लीज. आता कोण नाही म्हणेल का सांगायला? व्हॉट इज युअर नेम? तुला काय करायचं? आणि युअर गुड नेम, माझ्या नावाला गुड म्हणणारा पहिला माणूस आजपर्यंत. रम्या, संजय, काय वाटेल ते म्हणते त्या, आणि गुड नेम म्हणतोय माझं ना. जे गुड नेम, युअर गुड नेम प्लीज, आपोआपच तो सांगेल. शंकर पाटील फ्रॉम कडगाव. ओके, पुढं. नाईस टू मीट यू, ग्लॅड टू मीट यू, प्लीज टू मीट यू. यापैकी एक म्हणायचं. नाहीतर एकानंतर एक राऊंड फायर. ग्लॅड टू मीट यू, नाईस टू मीट यू, प्लीज टू मीट यू, यापैकी एक म्हणा. आणि मग त्यानं तसं म्हणलं तर अगोदर, आमच्या अगोदर त्यानंच बंदूक बाहेर काढली तर मग तुम्ही काय करणार रिस्पॉन्स? त्यानं नाईस टू मीट यू म्हटलं किंवा ग्लॅड टू मीट यू म्हटलं की नाईस मीटिंग, किंवा नुसतं नाईस मीटिंग दोघांनी म्हटलं तरी चालेल. नाईस मीटिंग म्हणजे काय? भेटून आनंद झाला, तुम्हाला भेटून आनंद झाला. नाईस मीटिंग. मग अशी काय आनंद? काय खरं नाही. नरकात आनंद आलाय कुठला? तर नाईस टू मीट यू, नाईस मीटिंग, सेम हियर. तो जर म्हटला नाईस मीटिंग, सेम हियर, मलाही तसंच वाटलं, सेम हियर म्हणताय. तर यापैकी स्टाईल एक वापरावी आणि एकमेकाची ओळख करून घ्यावी. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. यू विल डू दिस. युअर टीचर्स, यू कॅन अंडरस्टँड इट इझिली. नेक्स्ट, when introduced, the same thing I told you. आपल्याला इथं ए चा रोल एकदा करायचा आहे, बी चा करायचा आहे, कधी सी चा करायचा आहे. मला कोणाची ओळख करून द्यायची आहे? माझी कोणतरी ओळख करून देईल, त्यावेळी मग सी च्या रोल मध्ये जायचं आहे मला, की मग कसं बिहेव करायचं? तर त्याप्रमाणे की व्हेन इंट्रोड्युस्ड, आपली ओळख करून दिली की नाईस मीटिंग, आय टॉक्ड अबाउट दिस, हॅलो, नाईस टू मीट यू, नाईस मीटिंग. नेक्स्ट, introducing others. This is very important function. When there are friends with you and you have gone to some your maybe guest or some acquainted people, just introduce people to your friends. म्हणजे कसं की तुम्ही मुंबईला आहात आणि मुंबईहून येताना तुमच्या बरोबर तुमचे मित्र आलेले आहेत. रमेश सिप्पी नावाचे मित्र आलेले आहेत. चांगले इंजिनियर आहेत, गायक चांगले आहेत, ते आलेले आहेत. आणि इथल्या स्थानिकच्या मित्रांना तुम्ही ओळख करून देता द्यायलाच पाहिजे. आणि मग ती ओळख करून देताना काळजी घ्यायला पाहिजे की अतिशय चांगल्या शब्दात ती ओळख करून दिली पाहिजे. हे फार मोठी संधी असते. आपल्या मित्राचं कौतुक करण्याची संधी घ्यायची, मैत्री वाढते. त्यामुळं मीट माय फ्रेंड रमेश सिप्पी. ही इज फ्रॉम मुंबई. ही इज अ वंडरफुल क्रिकेटर, आय टेल यू, अँड ही इज व्हेरी गुड सिंगर ऑल्सो. ही अशी ओळख करून द्यावी. जे केवढं लक्षात ठेवलंय माझ्याबद्दल यानं, किती प्रेम जिवाळा वाढत असतो याच्यातून. कौतुक कुणाला आवडत नाही? राजा रजवाड्यांनी स्तुती पाठक ठेवले होते मोठ्या पगारात. सगळ्यांना कौतुक आवडतं, त्यामुळे ते केलं पाहिजे, ती संधी घेतली पाहिजे. आणि मग यू इंट्रोड्यूस, मीट माय फ्रेंड, मीट माय मॉम, मीट माय फादर, meet my brother, like that, meet my teacher. He is a very nice teacher. I like this teacher so much. He teaches in such a wonderful way
वगैरे. शिक्षकांना केवढा आनंद वाटेल, त्याला गोल्ड मेडल मिळाल्यापेक्षा बरं वाटेल. तर ही संधी सोडायची नाही. आणि मग ते केल्यानंतर हॅलो, नाईस टू मीट यू, ओळख करून दिली की नाईस टू मीट यू, हा भाग आलाच. पण त्याच्यात पुढे जाऊन एक लक्षात ठेवा की ओळख करून देताना ठीक आहे की ही इज रमेश शिप्पी वगैरे, हे झालं, नाईस टू मीट यू झालं. पुढं काय काय सांगितलं, ही इज अ व्हेरी नाईस क्रिकेटर म्हटल्यावर काय केलं तुम्ही, असं 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 असं, बर 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 बर. इथं स्मार्ट रिस्पॉन्स असला पाहिजे. व्हॉट शुड इट बी, हे सांगितलं की ही इज अ नाईस क्रिकेटर, वाव दॅट्स ग्रेट, असं काहीतरी म्हणावं, वाव दॅट्स ग्रेट, ही इज अ व्हेरी नाईस सिंगर, आय लाईक इट. कारण मी गातोय बाथरूम मध्ये कधी कधी, आय लाईक इट. ही जिंदा दिली आहे, लक्षात घ्या. वेल, नेक्स्ट, सेइंग गुड बाय कॉमन आहे, आपल्याला माहिती आहे. पूर्वी जरा कमी वापरत होतो, फक्त एसटी स्टँडवरच एसटीत बसलेल्या लोकांना फक्त गुड बाय करायचं असतं असं आम्हाला माहिती होतं. आता आपण गुड बाय हे नेहमी वापरतो, पण ते वापरताना सुद्धा जरा स्टायलिश वापरावं. बाय, बाय वापरतो, ओके मी जातोय बाय असं म्हणून पटदिशी जात असतो आपण. पण स्टायलिश काही माणसं असतात, बाय बाय लाडीक पडे बाय, अगदी कुत्र्याला सुद्धा ते जाता जाता त्या घरातनं बाहेर पडत असताना बाय पप्पी, क्या बात आहे, अरे जिंदा दिली, हे जगणं आहे, हे इतकं असलं पाहिजे. त्यामुळं अँड सी बाय द सेम रिस्पॉन्स इज देअर. गिव्हिंग रिझन टू गुड बाय, आपण जातो आहोत त्यावेळी रिझन देतो आपण काहीतरी, अचानकपणे उठून लगेच जायला निघत नाही. ओ आय मस्ट गो, इट्स टाइम फॉर बस, इट्स टाइम फॉर ट्रेन, ओ माय मॉम मस्ट बी वेटिंग, शी मस्ट बी वेटिंग, ही मस्ट बी वेटिंग, माय मॉम विल फायर मी, डॅड विल फायर मी, झाडच काढणार आता आई माझ्यावर, जायला पाहिजे, ओके बाय बाय बाय, in a haste. So looking at watch, you give reason. Well, next, saying yes, no. This is very important in conversation. In a conversation, it must be a live conversation and not that radio talk. In a conversation, you have to agree, you have to disagree. Agreeing and disagreeing, saying yes or no. लोक असतात बरेचसे असे बसलेले असतात, येऊन समोरचा बोलत असतोय, काही नाही प्रतिक्रिया, हिला ऐकू येते का नाही, असे बसलेले असतात, कळते का नाही असला प्रकार असतो. आणि त्यातून मग काय असतात, बर 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 असा 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 असा, अवती भवती अशी पात्र आता डोळ्यासमोर यायला लागली. तर कॉन्व्हर्सेशन मध्ये आपण ऍग्रीइंग डिसऍग्रीइंग केलं पाहिजे. काहीतरी मुद्दा मांडला जातो, येस येस, नो. हे नो म्हणजे कसं आहे माहितीये का, नो ही अंग्रेजी ऐसी है की एनओ ला नो म्हणायचं, नो, आणि KNOW ला नो म्हणायचं. खरं तर नो म्हणायचं असेल तर KNOW ला म्हणायला पाहिजे होतं, मोठा आहे, तर तिथं नो, आणि एनओ ला नाव, हिंदीतलं नो, नाव, त्या पद्धतीने. येस, या 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 या, तिसरं हॅट्रिक करायची नाही, या या, तिसरं वापरून या यापर्यंत ठीक आहे, 2 वेळा या या या. देन येस ऑफकोर्स, जे खात्री असली येस म्हणताना, येस ऑफकोर्स, येस ऑफकोर्स, म्हणजे माहिती सांगितली जाते आहे, प्रश्न विचारले जात आहेत आणि तुम्हाला येस म्हणायचं आहे. सो विल यू जॉईन दॅट न्यू जॉब इन मुंबई, येस ऑफकोर्स.
की मुंबईतला नवीन परवा इंटरव्ह्यू दिलेलं ते त्याचं सिलेक्शन झालंय, जाणारच का? येस ऑफकोर्स. जाणार म्हणजे काय? जाणारच. येस ऑफकोर्स. दॅट वे स्ट्रॉंग येस. येस म्हणायचं आहे पण खात्री नाही. मे बी. इज प्रिन्सिपल इन हिज कॅबिन? मे बी. असतील. मे बी. परहॅप्स. असतील. काय मला काय माहिती. येस पण नॉट शुअर. No. Now, will you join that new job? No. I'm trying for some other job like that now. Of course not. एवढ्या छोट्या पगाराची नोकरी? Of course not. No way. प्रश्नच नाही. मी जॉईन करणारच नाही. असलं काय नोकरी मुंबईत 10,000 शक्य आहे का? Of course not. No way. किती छान आहे ते. पुन्हा खात्री नाही. नोची. इज प्रिन्सिपल इन हिज कॅबिन? नॉट परहॅप्स. मगाशी त्यांच्यासारखं कोणतरी जाताना दिसलं. नॉट परहॅप्स. कदाचित नसावेत. मे नॉट बी. नसावेत कदाचित. मे नॉट बी. ओके. देन requesting. You know it very well. It is very much necessary for Maharashtrians and especially for Kolhapurians to teach requesting, because they never request. Orders. Always order. माझ्याकडे कुणी आला तरी सर ते पुस्तक द्या की. ऑर्डरच. अगदी म्हणजे आमच्याकडे रिक्वेस्ट नावाची गोष्टच नाही. फेलो पॅसेंजरचं तो पेपर वाचत असताना त्याच्यातलं एक पान रिक्वेस्टचा काय संबंध आहे? आपलीच प्रॉपर्टी. राष्ट्रीय प्रॉपर्टी मानतो आम्ही. ते तुमची बी आमची. काय त्यामुळे रिक्वेस्टिंग इज व्हेरी मच नेसेसरी. ऑल verbs when are used in their infinitive form, original form are orders. सगळी ओरिजिनल V1 सगळी जे आहेत ती जशीच्या तशी वापरली सगळ्याच भाषेमध्ये की त्या ऑर्डर्स आहेत. ये, बस, कम, सिट, स्टार्ट, स्टॉप, गेट आउट. या ऑर्डर आहेत सगळ्या. जशाचे तशी क्रियापद वापरली की ऑर्डर्स. आणि त्याच्या पुढे एक शब्द ठेवला अगोदर तर सगळ्याच्या सगळं लगेच मूड बदलतो. प्लीज कम, प्लीज सिट, प्लीज स्टार्ट, प्लीज स्टॉप. लगेच रिक्वेस्ट होऊन जातं. आम्हाला एवढं बी माहिती नाही एका शब्दात रिक्वेस्ट करता येते. ती बी करायची नाही तरी केली पाहिजे रिक्वेस्ट. अगदी यू आर. आपण कुणाला काही देत नसतो पण तुम्ही स्मार्ट दिसत असता त्याच्यात. ते इम्प्रेशन एकदा किंवा 1-2 हजार खर्च करून ब्युटी पार्लर मधून नाही मिळवता येत. हे जे इम्प्रेशन आहे ते रिक्वेस्ट मधून मिळेल, तुमच्या परफॉर्मन्स मधून मिळेल. त्यामुळं अँड देन नेक्स्ट टू प्लीज. मग रिक्वेस्ट करायची जरा चांगल्या माणसांना, आणखीन मोठ्या माणसांना आणि महत्वाच्या कारणासाठी. तर मग आणखीन भारीतली कशी रिक्वेस्ट करता येईल? सो you can request using can and will question. Can you please give me your book? Will you please give me your book? Can you please, will you please? दोन्हीपैकी एक वापरायचं. एक ठरवून टाका आता. मी कॅन यू प्लीज किंवा विल यू प्लीज वापर. आणि सगळ्यात नम्र रिक्वेस्ट कुठली असेल? कुड यू प्लीज, वुड यू प्लीज. कुड यू प्लीज तुम्हाला कुणी म्हणलं की नाही म्हणायचं नाही. इतकी नम्र असते. म्हणजे मग जरी कुणी असा म्हटला कुड यू प्लीज लेंड मी 10,000 रुपीज. शुअर शुअर. नाही आता या केसमध्ये इफची वाक्य फार इंटरेस्टिंग असतात. ती मी ग्रॅमर मध्ये शिकवताना त्याची गंमत जमत शिकवतो. 3 प्रकारची इफची वाक्य असतात. त्याच्यामध्ये शेवटचा प्रकार जो आहे तो अनफुलफिलेबल कंडिशन प्रकार आहे. म्हणजे इफच्या क्लॉज मध्ये हॅड येतं आणि पुढल्या क्लॉज मध्ये उड्याव शुड्याव येतं असं ते आहे. आणि अनफुलफिलेबल कंडिशन असते. आमचे पुढारी जे अशी काही बिलंद्र माणसं असतात त्यात पुढारी बिलंद्र असल्याशिवाय पुढारी होता येत नाही. त्यामुळे ही मंडळी समोरच्याला काही देणार नाहीत, खरं खुश करणार. कसं? हे अनफुलफिलेबल कंडिशन इफचं वाक्य वापरून
म्हणजे तुमच्या आमच्या काय गेला त्यांच्याकडं, अण्णा एक 30,000ची गरज होती, नड होती, असा गेला. अण्णा देणार नाहीत पैसे, पण अण्णा खुश करणार. कसं? इफचं तिसरं वाक्य वापरून, हॅड यू कम 20 minutes अर्लियर आय वुड हॅव गिवन यू 30,000 रुपीज. अगदी 20 मिनिटापूर्वी आला असं 30,000 दिले असते, संजयला दिले नाहीत 40,000. तिला बी वाटतंय रा जरासा घोटाळा झाला, अर्धा तास अगोदर यायला पाहिजे होत, काय इलाज नाही. पण अण्णा लय भारी. ही अनफुलफिलेबल कंडिशन. म्हणजे इफ यू हॅड कम किंवा हॅड यू कम दोन्हीचा अर्थ एकच. इफ यू हॅड कम 20 minutes अर्लियर, हाफ एन आवर अर्लियर, किंवा हॅड यू कम हाफ एन आवर अर्लियर I would have given you 40,000 rupees. Unfulfillable condition. तर मित्र, could you, would you ची रिक्वेस्ट असते, टॉपची असते. त्यामुळे कुणाकडे आणि सुज्ञ माणसाकडे काही मागत असताना या पद्धतीची रिक्वेस्ट करा. Could you please tell me? Could you please give me? ही अतिशय नम्र रिक्वेस्ट आहे. आता कुड आणि उड याच्यापेक्षा एक ठरवून टाका कुठलं तरी. कुड वापरायचं, नाहीतर ते कुडमुड अवघड होईल जरा. Response to this request is sure, अगदी सॉरी आय कांट म्हणत असताना सॉरी, नाहीतर पैसे काय मिळतील, 21,000ची गरज होती, जमणार नाही. ते सुद्धा म्हणत असताना नम्रपणे सॉरी आय कांट, नाही माझ्याकडेच नाही, काय करणार, सॉरी. हे म्हटलं पाहिजे, निगेटिव्ह सुद्धा. वेल, नेक्स्ट, consenting. Very simple this thing is. You may, if somebody asks for a permission, yes, you may, you can, okay, you may, you can. आता एक लक्षात घ्या, मे आणि कॅन मधला फरक लक्षात घ्या. आपण परमिशन साठी मे वापरावं आणि कॅन हे ॲबिलिटी साठी असतं. कॅन हे ॲबिलिटी साठी. आता वर्गातला एखादा विद्यार्थी म्हणा लागला की सर कॅन आय गो टू टॉयलेट, तो टीचर म्हणतील, सुज्ञ टीचर, येस यू कॅन बट यू मे नॉट. देर आर 15 minutes फॉर द बेल, देन यू कॅन गो, यू मे गो. आता ह्याच्यात अर्थ काय? आता आय कॅन गो टू टॉयलेट, कॅन आय गो टू टॉयलेट म्हणजे काय? अरे जाऊ शकतोस, तुझी मर्जी, तू करू शकतोस, तुला समर्थ आहेस करण्यासाठी तू. कॅन म्हणजे शक्यता नव्हे, ॲबिलिटी. ॲबिलिटी कॅन, फिजिकल ॲबिलिटी. आता टॉयलेट करायचं मला काय विचारतोस, तू आहेस ना समर्थ. ते डॉक्टरला विचारायचं असतंय. कॅन, कॅन आय वॉक डॉक्टर, येस यू कॅन. डॉक्टर यू कॅन म्हणतील, तिथं बरोबर आहे ते. नाहीतर एरवी कॅन आय यूज युअर टेलिफोन, अरे काय प्रॉब्लेम, तुझ्या हाताला काय धाड भरली, कर की, तू आहेस ना, समर्थ आहेस. मे आय यूज युअर टेलिफोन इज करेक्ट. कॅन आय हे डॉक्टरला विचारायचं, कारण एवढा हात हलवू शकतो का मी, हे डॉक्टर सांगेल. फ्रॅक्चर आहे त्यामुळे हलवू शकत नाही, यू कॅनॉट म्हणेल डॉक्टर. पण मे आय वापरायला पाहिजे परमिशन साठी. आणि मग त्याचा रिस्पॉन्स येस यू कॅन, येस यू मे, ओके यू मे, यू कॅन. नेक्स्ट, थँकिंग. Especially I lay emphasis on thanking and saying sorry, apology. मला जरा जास्त हे शिकवावं लागतं, किंवा मला सगळ्यांनाच काय शिकवावं लागतं जास्त, थँकिंग आणि सेइंग सॉरी. सारखी दुसऱ्याचीच मदत घेते, त्यामुळे थँक म्हणायला लागते सारखं, त्यामुळे थँकिंग शिकवायला लागते. आणि सॉरी कशासाठी, सारखं चुकाच करते म्हणून सॉरी, त्यामुळे त्याच्या स्टाईल्स माहिती असायला पाहिजेत. सो थँक्स for minor help, thanks if you are taken
पेन फ्रॉम समबडी एल्स, थँक्स, ए स्मॉल हेल्प. परंतु त्या ग्रस्तानं त्याच्याकडे पेन नाही, पण अहो जरा पेन द्या, जरा साहेबांना पेन पाहिजे, त्याच्याकडून मागून घेऊन तुम्हाला पेन दिला, जरा मोठी मदत आहे ना. मग मोठ्या मदतीला नुसतं थँक्स काय म्हणता, मग थँक्यू व्हेरी मच म्हणा ना. थँक्यू व्हेरी मच, एवढं केलं माझ्यासाठी तुम्ही, थँक्यू व्हेरी मच. देन आणखीन त्याच्यात पुढे स्टाईल्स आहेत. थँक्स ए लॉट, थँक्यू सो मच, आय हॅव नो वर्ड्स टू से थँक्स. माझ्याकडे आभार मानायला शब्दच नाहीत. हेच सगळ्यात भारी शब्द, हेच सगळ्यात भारी शब्द, माझ्याकडे शब्दच नाहीत. असं काहीतरी म्हणलं पाहिजे थँकिंग मध्ये. आणि बघ त्याची रिस्पॉन्स, वेलकम, नो मेन्शन. वृक्ष आहे ते नो मेन्शन म्हणणं, वापरू नका ते नो मेन्शन, मेन्शन करू नका, नको का. हा व्यवहार आहे, कम्युनिकेशन आहे. त्यामुळं वेलकम, आपलं स्वागत आहे. कशासाठी स्वागत आहे? परत मदत करायसाठी स्वागत आहे. मला आनंद आहे. पुढं, इट्स प्लेजर, माय प्लेजर, इट्स अ प्लेजर. हे फार महत्वाचं आहे. पण म्हणताना सुद्धा काही माणसं जिंदा दिल कसे असतात. इट्स अ प्लेजर म्हणताना सुद्धा किंवा माय प्लेजर म्हणत असताना माय प्लेजर, थँक्यू सो मच, माय प्लेजर. क्या बात आहे. कसा माणूस वेगळा दिसतो. का वापरायचं नाहीये, का रोबो बनायचं नुसतं सारखं त्या चौकोनी फ्रेममध्ये. हॅव दीज काइंड्स ऑफ व्हेरिएशन्स इन युअर बिहेवियर, इन युअर जेस्चर अँड पोस्चर. यू हॅव टू हॅव दॅट. त्यामुळं माय प्लेजर खूप छान वाटतं. कधीतरी म्हणून बघा, इथं मस्त वाटतं, गुदगुल्या होतात. माय प्लेजर. समोरच्याला काय वाटतं, क्या बात आहे, मला मदत करून केवढा सुखावलाय हा. क्या बात. परत घे, हरकत नाही. नेक्स्ट, saying sorry. This sorry is very important, especially with we people, Indian people, because we are least bothered about our mistakes. Least bothered. आमच्या चुकांबद्दल आम्हाला फारसं कधी वाईट वाटतच नाही. कसं होत आहे, जाता जाता धक्का लागतोय, या कुठल्या तरी पुरुषाचा महिलेला धक्का लागतोय, ती रागानं बघती, बघायला येत नाही काय, सॉरी सॉरी का सॉरी दिसत नाही काय, सॉरी म्हणून सुद्धा भांडण सुरूच. हे आमच्याकडलं अपॉलॉजीज व्यक्त करण्याची पद्धत. सॉरी म्हणून सुद्धा नाही, ह्याला सॉरी म्हणायचं कळत नाही आणि तिला सॉरी म्हणल्याला कळत नाही. हा प्रॉब्लेम. भांडायचंच त्याच्या, भांड कुदळ स्वभावच. हा प्रॉब्लेम. कल्चर्ड बनायचंच नाही. चुकून झाला असेल, बर चुकून मारला बी असेल धक्का त्यानं, असू दे की आता इथल्या ते संपून जाऊया की. खरं ते लांबड लावल्याशिवाय आम्हाला गडबड होत काहीतरी. तर वेट मग ती छोटी काहीतरी असेल धक्का चुकून वगैरे, सॉरी इज ओके. जरा मोठी चूक असेल तर नुसतं सॉरी म्हणून कसं चालेल, आय एम सॉरी, आय एम सॉरी. आणि अगदीच मोठी असेल तर आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. यू मस्ट मीन इट, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. जरा मान खाली असली पाहिजे, कारण लई मोठी चूक केलेली आहे. गाडी नेली दुसऱ्याची, डॅश केलीने आणून लावली आहे, तिथं कसं नुसतं सॉरी म्हणून चालेल. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी तेवढंच म्हणून चालणार नाही. आय विल पे फॉर द रिपेअर्स. हे पुढलं वाक्य म्हणायला पाहिजे. आय विल पे फॉर द रिपेअर्स, आय विल कॉम्पेन्सेट दॅट. हे म्हणायला पाहिजे. नाहीतर आपल्याला लावून, मी लावली ती त्यावेळी होती व्यवस्थित. हे गरजेचं आहे. आणि मग असं कुणी म्हटलं तर आपली जबाबदारी आहे. आपल्याला असं म्हटलं की इट्स ओके. या इट्सचा उच्चार, इट्स असा, इटचा उच्चार इट्स सायलेंट. इट्स ओके, इट्स ओके. अगदी त्याला फारच वाईट वाटलं असेल तर इट्स ओके, पाठीवर इट्स ओके, इट्स ओके, ठीक आहे, ठीक आहे, हरकत नाही, होते असं. आणि इट्स ऑल राईट, इट्स ऑल राईट हे म्हणणं गरजेचं आहे. नाहीतर बर सॉरी, बाद, ठीक आहे, असं काहीतरी म्हणावं, जरा बरं म्हणावं काहीतरी. नेक्स्ट, expressing condolence. I have not given a number of styles of this.
But expressing condolence is a very, very difficult and typical expression, formality. काय असतं की सगळ्यात अवघड आहे, कुणीतरी वारलं, दुर्घटना घडली की तिथं जाऊन त्यांच्याशी कसं बोलायचं हेच कळत नाही. होते कसं, दोघं तिघ जण मिळून जातात, आत अगोदर जाजम टाकलेला असतोय, बसलेली असतात माणसं, आणि मग सांगायला सुरुवात असते शांतपणे. सगळी कधी नाही ते तिथे शांत ऐकत असतात लोक. सकाळी उठली, परड्यात गेली, तुळशीला पाणी घातलं, तिथनं घरात आली आणि रम्याला म्हणाली शाळेला जायत नाहीस. तिथनं येऊन बसली, बायको म्हणली जरा चहा घेतासा. घेतो बी म्हणली, आणि तिथंच मान टाकली. एवढी कथा सांगितलेली असते. समोरची आता हे कधी संपणाऱ्याची वाट बघत असतात, आणि दुसरं कोणी ते आलं म्हटलं की चलू, सुटका होते. कुणी आलं म्हणत का सौजन्य काय, त्यांना जागा द्यायला पाहिजे. लक्ष्या बेर्ड्यानं, मला चित्रपटाचं नाव आठवत नाही, लक्ष्या बेर्ड्यानं टेप रेकॉर्डर्स तिथे ठेवलेला. आलं की सकाळी उठली, परड्यात गेली. हा अवघड विषय असतो की कंडोलन्स कसं परफॉर्म करायचं. म्हणून इंग्लिश मध्ये सोपं आहे ते, आय एम सॉरी, इट्स व्हेरी सॅड. आता मगाशी सॉरी म्हणजे काय, क्षमा करा, आणि आता इथं का क्षमा मागतोय हो, हेनं म्हातारीला मारलं. इथं का क्षमा मागतोय. तर फ्रेंड्स, कुठलीही डिक्शनरी उघडा, त्याच्यामध्ये सॉरीचा अर्थ क्षमा मागणे असा नाही. सॉरीचा अर्थ क्षमा मागणे असा कुठल्याही डिक्शनरीत नाही. मग आतापर्यंत तेच शिकवले, आम्ही बी तेच शिकवतो. काय एकानंतर एक असे घण घालायला लागलाय तुम्ही डोक्यात. तर फ्रेंड्स, यू विल फाइंड मिनिंग दॅट की सॉरी म्हणजे मला वाईट वाटलं, वाईट वाटणे असा अर्थ आहे सॉरीचा. मग इथं बरोबर आहे, आय एम सॉरी म्हणजे मला वाईट वाटलं, मला बातमी कानावर आली आणि खूप वाईट वाटलं. नाहीतर कसं असतंय, असं कसं झालं, अशी सुरुवात असते. परवा तर फिरत होती, ही एवढं सोडून सगळं बाकीचं असतंय. ओके, तर हे बरोबर आहे. आय एम सॉरी. क्षमा मागण्यासाठी दोन शब्द आहेत, एक्सक्यूज मी आणि पार्डन. मग आय बेग युअर पार्डन, पार्डन हे शब्द क्षमा मागण्यासाठी आहेत. आणि मग आय एम सॉरी म्हणजे माझा तुम्हाला धक्का लागला, ह्याचं मला खूप वाईट वाटलं, कंसामध्ये मला तुम्ही क्षमा करा. हे कंसातलं बोलायचं नसतंय. आम्ही वाईट वाटलं म्हणायचं, तुम्ही ऐकून काय घ्यायचं, मला माफ करा हे ऐकून घ्यायचं तुम्ही. इम्प्लाइड मिनिंग, दॅट इज कॉल्ड इम्प्लाइड मिनिंग. ध्वन्यता अर्थ, लपलेला अर्थ तो असतो. ते वाक्य बोललेलं नाही, क्षमा मागितलेली नाही, मला वाईट वाटलं एवढंच म्हटलेलं आहे तिथं. हा एक स्टाईल आहे त्या भाषेत, लहजा आहे. वेल, नेक्स्ट. Then agreeing and disagreeing, we have talked about that in a conversation. Yes, yeah, you are right. आधी मध्ये म्हणायचं, संभाषणामध्ये हे म्हणणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. गप्प बसायचं नुसतं नको. काही माणसांच्या समोर बसणं अवघड होतंय, काहीच बोलत नाही, रेषा चेहऱ्यावरची हालत नाही. यू आर राईट. बघा, हे इंटरॅक्शन फार छान होते. आपण काहीतरी सांगत असतो, एखादा विचार सांगत असतो. आय थिंक द पॉप्युलेशन ऑफ इंडिया इज अ रिअल प्रॉब्लेम. यू आर राईट. अगदी बरोबर आहे. म्हणजे त्याला पोचपावती दिली पाहिजे, आपलं मत दिलं पाहिजे. यू आर राईट, एक्झॅक्टली, स्ट्रॉंग, एक्झॅक्टली. नाहीतर आपण हे बाकीचं सगळं म्हणतोय, पण ते खरं नाही, पॉप्युलेशन आहे.
नॉट शुअर, आय थिंक सो, मलाही तसंच वाटतंय पण काही खरं नाही, म्हणजे तेच असेल असं नाही आहे, नॉट शुअर. आणि इकडं मात्र येस बट डिसॅग्रीइंग आहे याच्यामध्ये. तुम्ही म्हणता ठीक आहे पॉप्युलेशन इज अ प्रॉब्लेम ऑफ इंडिया, येस बट आय फील द अंडर युटिलायझेशन ऑफ द पॉप्युलेशन इज रिअल प्रॉब्लेम. ही लोकसंख्या वापरली जात नाही हा प्रॉब्लेम आहे खरा. पॉप्युलेशन हा प्रॉब्लेम नाही. चायनामध्येही पॉप्युलेशन आहे ना, जपानमध्येही डेन्सिटी खूप जास्त आहे, इंडोनेशियामध्ये तर खूप जास्त आहे, पण ते देश प्रगत आहेत. अंडर युटिलायझेशन ऑफ पॉप्युलेशन इज अ प्रॉब्लेम असा. येस बट या पद्धतीने आपण आपलं मत मांडण्यासाठी. देन इम्पॉसिबल, स्ट्रॉंगली डिसॅग्री, इम्पॉसिबल, इट्स इम्पॉसिबल, इम्पॉसिबल म्हणू शकता, इट्स इम्पॉसिबल म्हणू शकतात. देन नो वे, मगाशी बघितलं आपण. तर हे अग्रीइंग डिसअग्रीइंग कॉन्व्हर्सेशन मध्ये आवश्यक. नेक्स्ट, अगेन टू कंटिन्यू कॉन्व्हर्सेशन यू विल सी दॅट सॉरी, आय एम सॉरी वगैरे, आय एम सॉरी येत नाही, सॉरी. आता हे सॉरी आणि प्रश्नचिन्ह ते कसं वापरलं जाते पहा. कॉन्व्हर्सेशन मध्ये सॉरी म्हणत असताना, सॉरी असं जर म्हटलं, सॉरी काय अर्थ आहे त्याचा? सॉरी ऐकायला नाही, मोठ्यानं बोला असा त्याचा अर्थ आहे. सॉरी जी हा गप्प बसणारा नाही तसं करणार, हा जिंदा दिल माणूस म्हणत सॉरी, ऐकून घ्यायची त्याची तयारी आहे तो माणूस म्हणत सॉरी मला ऐकायला नाही. आणि सॉरी असं न करता, सॉरी मला कळलं नाही, जरा स्पष्ट करा, ते जरा स्पष्ट करून सांगा, सॉरी नाही कळलं मला ते. हे सॉरी त्यासाठी आहे, रिपीट करायला लावण्यासाठी हे सॉरी. वेल सो हे फार छान आहे. कुठल्याही भाषणाची सुरुवात, प्रश्नोत्तराची सुरुवात, उत्तराची सुरुवात हे वेल न करता येते. वेल वी वेर देअर इन आफ्रिका दोज डेज. वेल, काही कविता शिकवायला सुरू करा वर्गात, सुरुवात करत असताना, वेल स्टुडंट्स टुडे वी आर गोइंग टू लर्न समथिंग. वेल टुडे आय एम गोइंग टू टेल यू अ व्हेरी 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 इंटरेस्टिंग स्टोरी. वेल न सुरुवात करायची. सो स्टुडंट्स वी आर गोइंग टू लर्न अ व्हेरी व्हेरी इंटरेस्टिंग पोएम, ब्युटिफुल पोएम. वेल सो सुरुवात करायची. आपल्या कुठल्याही संभाषणाची सुरुवात, भाषणाची सुरुवात सोनं केली जाते. इंटरव्ह्यू चाललेले असतात, तिथं प्रश्न विचारलेले असतात, टेलिव्हिजनवर आपण पाहिलेलं आहे की हाऊ वॉज युअर एक्सपिरियन्स इन आफ्रिका देन. वेल वी वेर देअर इन आफ्रिका फॉर 15 days. I tell you it was a tough time for all of us. Like that. Well, तशी सुरुवात करा. Then well आणि so एकाच अर्थाने तिथं you know एक स्पेशल स्टाईल आहे इंग्लिश मधली. म्हणजे कशी की वर्णन काहीतरी सांगत असताना, अगदी चित्तथरारक अनुभव काही सांगत असताना, we were there in Africa for 15 days. It was so hot that my mom was very much irritated. Our director was very nice person. He managed some medicines, but she was not at all doing well. After 3 days she was back to India. कळलं का? आलं का लक्षात? अशा पद्धतीचं ते वापरतात. मग मराठीत ती वापरा, पिजिन. त्या दिवशी आम्ही स्टँडवर गेलो, असली गर्दी होती, जागाच नाही. कोल्हापूर पर्यंत उभा. कळलं का? असे बरेच जण विचारतात. आमचे एक शिक्षक मित्र माझ्याकडे आले, असे तुम्ही बघितलेले आहेत ना, ते आले माझ्याकडं आणि ते सांगायला लागले, तो किस्सा सांगायला लागले. काय झालं, त्या दिवशी मी गारगोटीत बसलो, कळलं का बघा. आणि तिथनं काय झालं, गाडी शेळेवाडीत गेली, तिथं पंक्चर झाली, कळलं का बघा. अरे म्हटलं, हे केस सगळे ओझी वडून गेल्यात, आता गाडी तुझी हितनं तिथं गेली आणि पंक्चर झाली, हे कसं कळेल मला? केवढं अवघड बोलतोय. कळलं का बघा, आलो का लक्षात? लक्षात येण्यासारखं काय नाही इथं, काय अशा प्रकारचं.
म्हणजे अतिरेक होतो. यु नो त्या पद्धतीनं यु नो हा शॉर्ट फॉर्म आहे. डू यू नो व्हॉट आय मीन, याचा शॉर्ट फॉर्म यु नो आहे. तुमच्या लक्षात आलं का मी काय म्हणलो? तर यु नो असं पण छान स्टाईल आहे. यु नो वापरत चला मराठीमध्ये सुद्धा. येस राईट मध्ये मध्ये रिस्पॉन्स द्या. वाव, हे वेल वेगळं, हे वेल वेगळं, वरचं वेल वेल स्टुडंट्स, आणि मध्येच बोलताना काहीतरी बरंच सांगायला लागला वेल वेल असं आहे. तर हा हा ठीक आहे अशा अर्थाचं वेल आहे. वेल असं घडलं, वेल असं आहे वेल दॅट. येस बट आपलं ओपिनियन द्यायचं, निगेटिव्ह ओपिनियन द्यायचं आहे. येस नेक्स्ट डायरेक्शन्स, गिव्हिंग डायरेक्शन्स अँड आस्किंग फॉर डायरेक्शन्स फार महत्वाचं आहे. दॅट्स व्हॉट आय एम कॉलिंग दिस प्रॅग्मॅटिक इंग्लिश. माझ्या अवतीभोवतीचं इंग्रजी मला पाहिजे. आम्हाला इंग्रजी हे फार दूरचं शिकवलेलं आहे, अगदी इतकं की आम्हाला माझ्या दैनंदिन जीवनातले शब्दच माहिती नाही. तुमच्यासारखा शिक्षक चिडला, आता प्राथमिकचे शिक्षिका आहात तुम्ही, एवढी एवढीशी पोरं, शिंबुडाला पोरग्याचा एखाद्या पोरगीचा, अरे काय रे तुझ्या गालावर शिंबुडाला जा आणि शिंकरून ये, कसं इंग्रजीत म्हणा. त्या शिंबुडला शब्द शिकवला नाही कुणी आम्हाला, ते शिंकरायला शब्द शिकवला नाही. कसं आमचं इंग्रजी थांबणारच. आमच्या BA बीएडला मी प्राध्यापक असताना, ते विद्यार्थी असताना आहेच हे सगळ्या पुस्तकामध्ये BA बीएडचे अनुभव सगळे. प्राध्यापक असताना मागं मेथड मास्टर म्हणून बसत असताना आमची पोरं आपले असंच इंग्रजी शिकून कसले तरी आलेली BA बीएडला इंग्लिश स्पेशल, आणि मग ती सराव पाठाला यायची. आणि मग मागं बसलं, ह्यांना सांगितलेलं असतं डायरेक्ट मेथड वापरायची. डोंट यूज एनी सिंगल मराठी वर्ड इन युअर टोटल टीचिंग. आता कुठलं काय इंग्रजी जरा बी येत नाही, इंग्रजी मराठी वापरायचं नाही. मग तरी सुद्धा पाठ करून गेलेलं असतंय. पण ते सगळं आयडियल सिच्युएशन गृहीत धरून पाठ करून गेलेलं असतंय. मुलं अशी वागतील, विद्यार्थी कृती, मुलं होय म्हणतील, मुलं हसतील, पण मुलं रागावतील, आगावपणा करतील हे नाही त्याच्यात का. आणि मग आमची शिक्षिका शिकवायला लागलेली आहे. इकडं तवर मागून एक पोरग म्हणतोय मॅडम कोचतोय बघा. आमच्या मॅडम मग रागावतात, जातात, स्टँड अप, यू सिट डाऊन. हे मधलं रागवायचं इंग्लिश माहितीच नाही. रागवायचं कसं, ती प्लॅन लेसन प्लॅन मध्ये नाही, ती सिच्युएशन एक्सपेक्टेड नाही. त्यामुळे मग मॅडम आमच्या, आणि मी हे जेव्हा बघत होतो ना त्यावेळी मला काही प्रकरणे यातली सुचत होती की आमच्या मुलांना हे रागवायला शिकवलं पाहिजे, सूचना द्यायला शिकवल्या पाहिजेत. आणि मग सूचनांचं एक मोठं प्रकरण मी प्रॅग्मॅटिक इंग्लिशमध्ये त्यासाठी गाठलं. कारण सूचना देणं आणि त्याप्रमाणे काम करणं म्हणजे भाषा आहे, कम्युनिकेशन आहे. त्यामुळे सूचना व्यवस्थित देताच आल्या पाहिजेत वगैरे. तर डायरेक्शन, आस्किंग फॉर डायरेक्शन अँड गिव्हिंग डायरेक्शन. When you go to some Karnataka and Tamil Nadu, Kerala, there you can't speak in Hindi or Marathi. Either they will expect Kannada or English. So in that case, you have to ask in English. कसं विचारायला पाहिजे? बँक ऑफ इंडिया मध्ये जायचं आहे, बेंगलोर मधल्या, कुठं आहे माहिती नाही. आपण काय करणार, आपल्या सवयी असतात तिकडल्या, अहो इथं गाडी थांबवणार, अहो ते मॅनर्स मध्ये त्या, तो रस्त्याच्या पलीकडे आहे, तुम्ही त्याला अहो बोलावं लागला, बोला, मॅनर्स नाही. कसं बोलवलं पाहिजे? कसं? एक्सक्यूज मी, एक्सक्यूज मी, चेहऱ्यावर सुद्धा ते पाहिजे. एक्सक्यूज मी, अरे जायला पाहिजे, बिचार अडचणीत आहे, वाटलं पाहिजे. एक्सक्यूज मी. मग तो काय म्हणेल? येस प्लीज, व्हॉट कॅन आय डू फॉर यू. नुसतं येस प्लीज म्हणलं तरी पुरेसं आहे तसं, पण व्हॉट कॅन आय डू फॉर यू आणखीन सभ्यता आहे. मग तो तिकडून इकडे येईल, एवढं म्हटल्यावर यायचं असतंय.
आणि एवढं नाही म्हटल्यावर तुझ्या बाचा नोकर आहे काय मी इथे, असं तेवढं म्हणायला लागते. आणि मग कॅन यू टेल मी वे टू बँक ऑफ इंडिया प्लीज, वे टू बँक ऑफ इंडिया प्लीज, या पद्धतीनं. शुअर. मग आपण काय करणार, गो स्ट्रेट. आता ते सरळ स्ट्रेट जायचं असं, पुढं गोल सर्कल लागेल. गोल सर्कल असं काहीतरी सांगतो आपण. आता गो स्ट्रेट हे पहिल्यांदा असणार का, इकडे जायचं असेल तर तिकडे तोंड करायचं आणि गो स्ट्रेट म्हणायचं. तिथनच रस्ता इकडे जात असेल तर गो स्ट्रेट म्हणायचं. त्यामुळे गो स्ट्रेट पहिल्यांदा म्हणता येतो. आणि मग टर्न लेफ्ट, टर्न राईट, टेक सेकंड लेफ्ट, टेक थर्ड लेफ्ट, थर्ड राईट, गो पास द स्कूल. गो पास द स्कूल म्हणजे काय, शाळा ओलांडून पुढे जा. गो पास द स्कूल. कीप गोईंग अप टू द पार्क. पार्क येईपर्यंत चालत राहा. एवढ्या मायनर सजेशन, एवढ्यावर ते संभाषण पुरेसं होतंय. अगदी हे माहिती पाहिजे. सो दॅट वे गिविंग डायरेक्शन्स. नेक्स्ट, talking on telephone. I don't talk about this much because time doesn't allow me. So you know it very well. स्वतः सांगावं आपलं नाव, विचारावं कोणाशी बोलतोय, नाहीतर त्यालाच विचारायचं हॅलो कोण बोलतोय. तुला माहिती नव्हतं कुणाला फोन केलास, हॅलो कोण बोलतोय त्यांनाच विचारायचं. नाहीतर असं होतंय 5-5 मिनिटं डायलॉग चालू असतोय. हॅलो कसं काय चाललंय, बरं चाललंय, आजी कशी आहे, बरी आजी असतीच हो काय, बरी आहे. राजू कधी आलता, राजू असतोय कुणाच्या ना कुणाच्या घरात, ते मी सांगतो राजू परवा चालता. आणि मग एखादं असं पुढं खोट येते की यार नाही एखादी वेगळे दिसतंय, तुम्हाला लागला व्हय 5 मिनिटानंतर. व्हाय आर यू वेस्टिंग युअर टाइम अँड अदर्स टाइम. त्यामुळं टेल युअर नेम. व्हेरी सोपं आहे अगदी अतिशय. हॅलो कॅन आय स्पीक टू सलीम प्लीज, दिस इज संदीप. काय अडचण येईल, सलीमशी बोलू शकतो का, मी संदीप बोलतोय. हा सलीमचा फोन नाही किंवा मी संदीपला ओळखत नाही, विषय संपला. हे पहिल्या वाक्यात म्हणलंच पाहिजे. देन स्पीकिंग, बोलतोय, हा हा मीच बोलतोय की हो, कशाला एवढं सगळं. स्पीकिंग, बोलतोय, एका शब्दातली गोष्ट. होल्ड ऑन प्लीज, आय जस्ट गेट हिम, बोलवतो मी एवढ्यात वगैरे. सॉरी ही इज आउट ऑफ स्टेशन. हे इथं घरात नाही आहे एवढं सांगणं पुरेसं आहे ना. सॉरी ही इज आउट ऑफ स्टेशन. आमच्याकडे तसं नसतंय. काय झालं, तात्याची वास्तुशांती आहे, मग तात्या म्हणला कोणतरी यायला पाहिजे. आता मला जाता येत नाही, जर मला प्रॉब्लेम, मग मी काय म्हणलं त्याला, तू जा. नाही म्हणता, मीच म्हणलं नाही, चुकून कसं चालेल. कशाला लांबड लावायची. सॉरी ही इज आउट ऑफ स्टेशन इज इनफ, इतकं पुरेसं आहे. ओके, देन कॅन आय टेक अ मेसेज. हे किती नम्रता सभ्यता याच्यामध्ये. कॅन आय टेक अ मेसेज, मी मेसेज मला द्याल का मेसेज आपण, म्हणजे देणार असेल तर द्या, नाही तर नाही देणार असेल राहू दे. सांगा की मी सांगतो त्याला काय ते, का त्याला सांगायला पाहिजे असं आहे. कायम असे बार भरल्याला सांगते. Then I'll call him back, I'll call her back, I'll call you back. किती छान वाक्य आहेत. ओके ओके बाय, बाय बाय. नाहीतर बरंच शिकवलंय सरांनी, सी यू अगेन, बाय बाय, होप टू सी यू अगेन. ओके बाय इज इनफ. नेक्स्ट, asking for information. There are 13 questions. I don't at all want to talk about these 13 questions, but these are very very important 13 questions. अतिशय महत्वाचे 13 प्रश्न आहेत. हे 13 प्रश्न सारखे विचारावे लागतात. कुठले आहेत ते बघा, की कोणत्या प्रकारे, मॅनर, डुअर, ऑब्जेक्ट वगैरे. हे हाऊ, हू, ऑब्जेक्ट, विच, वाय, हाऊचे प्रश्न आहेत, अतिशय महत्वाचे. प्रॅग्मॅटिकच्या पानावर बघा, हे प्रश्न सारखे विचारावे लागतात. त्यामुळं हे पाठच करायचे प्रश्न, या पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारायचे आहेत. ओके, नेक्स्ट. आय एम कमिंग टू कन्क्लुजन नाव.
जिसकी आप बड़े बेताबी से राह देख रहे थे, जिसका इंतजार था। एक्सप्रेसिंग एंगर, शिव्या देण्याचं प्रकरण. सर किती पानावर आहे ते? रागावणे. आय टेल यू, आज मला ते शक्य नाही, पण तुम्हाला दाखवला असता याचा करिश्मा काय असतोय. की एरवी 2-3 दिवसाच्या ट्रेनिंग मध्ये मी 2 भाग पाडतो. इकडे विशेषतः महिला 50% असतात, पुरुष 50% असतात. आणि मग त्यांना यानी हा पहिला उच्चार करायचा, मी सांगतोय त्याप्रमाणे, आणि यानी दुसरा, आणि मग सुरू होतं सेम ऑन यू. तिकडनं इकडं डोंट टॉक नॉनसेन्स, तिकडून सुरू होतं. आणि इकडून स्टुपिड, इडियट. आय टेल यू, थकलेली दमलेली असली तरी आवाज असा वाढत जातो, जबरदस्त आवाज, एकापेक्षा एक, इतकं जोरात सुरू होतं ते की यू आर रिस्पॉन्सिबल फॉर दिस. तू जबाबदार आहेस, याला लक्षात ठेव. गेट लॉस्ट, गेट आउट, गेट लॉस्ट. जर जास्त वाईट आहे, गेट लॉस्ट. चालता हो. गो टू हेल. गो टू हेल म्हणजे काय? अरे जाऊ नकोस तिकडं, जाणार. अरे साप गेलाय, जाणार. अरे इशारी आहे तो, जाणार. गो टू हेल, मर जा तिकडे, मसनात जा, मसनात जा, मर जा तिकडे. गो टू हेल. व्हॉट मे, काय व्हायचं ते होऊ देत. कम व्हॉट मे. त्यानंतर व्हॉट वुड यू डू, हे कोल्हापुरात लई लागते. व्हॉट वुड यू डू, काय काय करशील, बोल बोल, काय करशील. व्हॉट वुड यू डू. देन माइंड युअर लँग्वेज, फार महत्वाचं आहे. माइंड युअर लँग्वेज म्हटलं की समोरच्यानं मान खाली घालायची असते, अर्थात शानं असलं तर घालील. माइंड युअर लँग्वेज, भाषेवर, जिभेवर ताबा ठेवा, असं आहे. आपलं काहीतरी स्लिप ऑफ टंग झालेलं असतं, त्यामुळे माइंड युअर लँग्वेज दिली जाते. आर यू ऑल राईट, आर यू ओके. जरा काहीतरी समोरचं चुकीचं बोलायला लागलं, वाईट काहीतरी बोलायला लागलं, आर यू ओके, आर यू ऑल राईट, हाय ना जाग्यावर. ओके. देन आय वॉर्न यू, ताकीद देतो. दिस इज लास्ट वॉर्निंग फॉर यू. डोंट ब्लेम मी. इज अ चीटर. आता चीटर कसं म्हणायचं? राहुल खन्ना. काजोल, कुछ कुछ होता है, राहुल खन्ना चीटर, चीट, तसं चीटर म्हणायचं. इज अ चीटर. वेल, इट वॉज नॉट माय फॉल्ट. माझं काही त्याच्यात नन ऑफ माय बिझनेस. माझा काय संबंध आहे, तुझा बॉस आहे आणि तू आहे, तुझं तू बघून घे. नन ऑफ माय बिझनेस, माझा काही संबंध नाही. सो हे इथं ट्रेलर आहे हा. तिथं 2-3 पानात शिव्या दिलेल्या आहेत, भरपूर अशा दिलेल्या आहेत, सेन्सॉर केलेल्या आहेत, सेन्सॉर केलेल्या आहेत. त्यामुळे ओके. आता यानंतर मी दुसरं प्रकरण घेतोय, ऍप्रिसिएशन. मगाशी आवाज खूप चढला होता सगळ्यांचा, केवढं दणानून सोडला होता. सेम ऑन यू, गेट लॉस्ट, गेट आउट, सगळ्यांनी. इथं जरा खाली येतो, कौतुक करायचं. आमच्याकडे कौतुक करायचा काही संबंध नाही. अगदी म्हणजे आपल्याला नवीन घर बांधलंय ते बघायला याला सांगितलं तुमच्या मित्रानं, मैत्रिणीनं, की गेलं की काय आमची अवस्था असते, ऑडिटरच. आणि आत गेल्यावर मग सुरू. हॉल जरा लहान झाला नाही, 20x15 पाहिजे हॉल आमचा आहे. मस्त. दुसरं म्हणतंय रंग का असला दिला सा, ट्रॅक्टर इमल्शन चांगला आहे आमच्या. तिसरं म्हणतंय तरी काय खर्च आला. चौथं म्हणतंय कॉन्ट्रॅक्टरनं फसवलं. आत कांदा पोह्याची जोडणी चालू असते, चहावर येते.
अरे आम्हाला परवडलं, आम्हाला आवडलं, आम्हाला परवडलं, तुझ्या बाचं काय गेलं? अरे कौतुकानं म्हण नाही, छोटा आहे पण छान घर आहे, टायनी बट ब्युटिफुल हाऊस म्हणा ना. मस्तच घर, खूप छान झालेलं आहे म्हणा ना. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? तो रंग त्यांना आवडला ना, तुला काय प्रॉब्लेम? तुला राहायचं आहे. अगदी ड्रेस घालून कुणी नवीन आला म्हटलं, आरशासमोर कॅटवॉक अर्धा तास चाललेला असतो नवीन ड्रेस असला की, आरशाचं एनओसी घेऊन येतोय आपण, आणि मग तिथं उभारलेलं टोळकं आपल्या मित्रमंडळी, आता खिशात पैसे टाकल्याचा टी पार्टी द्यायला लागणार, पण ते टोळकं लगेच करंट पास करते, नवीन आहे नवीन आहे, आणि मग ते जप्तीची चाल बिघाडते, नवीन घातलं की काउदरच चाल बिघाडते, त्यात कॉमेंट करायला लागलेत म्हटले की, आणि मग ते कसं तरीच असं चालते, आणि मग जवळ आल्यावर नवीन वाटतं. एक म्हणजे दुसरं केवढ्याला घेतलंस, तिसरं महाग लागलं, चौथं रंग कासला घेतलास, पाचवं दादाला सांगायचं नाही, आमच्या परवा मुंबईला गेलता 300ला मिळते. आनंद कुणाला आनंद होता कामा नये याची काळजी घेतली जाते. लई वाईट सवय. याच्यात आमचे काही ब्राह्मण मित्र, एकूणच कम्युनिटी ती फार भारी आहे, ब्राह्मण कम्युनिटी खूप छान या बाबतीत कॉम्प्लिमेंट्स देणार. म्हणजे माझ्याकडे आलेले माझे ब्राह्मण मित्र काही वगैरे, रस्सा खावावा कुंभार वहिनींच्या हातचा, एका वाक्याची इन्व्हेस्टमेंट. परत आलं की बायको मागं लावते, जरा काहीतरी आणा त्याच्यासाठी, एका वाक्याची इन्व्हेस्टमेंट. नाहीतर मग आमच्यासारखे काय करतात, जेवतय तिथं म्हणते का, जेवायला बसलंय, छान छान पांढरा तांबडा रस्सा करून घातलाय, मटण खावावं उत्तूर मध्ये. अरे मग जा की उत्तूरला, इथं कशाला आलास? त्या माऊलीनं, त्या भगिनीनं एवढं आनंदानं ते केलं, जीव ओतून, त्याचं कौतुक करायचं सोडून ते तिकडलं कौतुक कर, उत्तूर मध्ये खाऊ. आपली माणसं ही अशी कमी पडतात कम्युनिकेशन मध्ये, सभ्यतेमध्ये. आपल्याकडून होता कामा नये, कौतुक केलं पाहिजे. त्यासाठी व्हेरी गुड, वाव, वंडरफुल, ब्युटिफुल, फॅब्युलस, फॅन्टॅब्युलस असे काही भारतीय शब्द एका वेळी एकच वापरायचा असतोय. सोपं आहे. आणि त्याचं एक्सटेन्शन काय, त्याचं एक्सटेन्शन काय, इथं वंडरफुल, फंटास्टिक आहे, इट्स वंडरफुल, इट्स फंटास्टिक, इट्स ब्युटिफुल. आम्ही एकदा जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये गेलो होतो, सगळी पोर्ट्रेट लावलेली, आमची पोरं आमच्यासारखीच अशी बघत, अगदी काय ते कळतंय नाही कळतंय असं आपलं चालू. फॉरेनर्सही होते तिथं. एका ठिकाणी फॉरेनर बघत, अगदी काळजीपूर्वक बघत, अगदी फॅब्युलस, जस्ट फॅब्युलस. आम्ही तिकडं पत्त्याला त्यांच्या मागे, जे आम्हाला दिसायला नाही ते हेला काय दिसलं त्या बघायचं. कारण आमचं लय आवडलं तर काय, आयला हे लय आवडलं म्हणायचं. सुपरलेटिव्ह एक्सप्रेशन याला म्हणतात. तर हे जे आहे वंडरफुल, ब्युटिफुल, जस्ट ब्युटिफुल, जस्ट वंडरफुल, इट्स वंडरफुल, इट्स ब्युटिफुल, एखादं पाठ कराच आणि जाईल तिथं एकच. कारण तसंच असतंय हो, तसंच असतंय. माझा मित्र, कवी मित्र, लक्षात येईल लोकांच्या, कोण आहे तो, घराकडे आला जेवायला, बायकोने विचारलं, सर कशी झालं आज जेवण? जबरदस्त वहिनी, जबरदस्त. समजून घ्यायचं रुचकर म्हणून.
तोच गेला. शरद पवारांची सभा होती. कशी झाली सभा? जबरदस्त. समजून घ्यायचं लई मोठी सभा झाली. तोच बायको बघायला गेला, मुलगी बघायला. कशी मुलगी? जबरदस्त. काय समजून घ्यायचं? जबरदस्त. जबरदस्त म्हणजे गंगूबाई नॉन मॅट्रिक सारखी पदे पाहिजे. जबरदस्त. एका शिवीवर माणसं आयुष्य काढतात, एका कौतुकाच्या शब्दावर आयुष्य काढतात. नाही असंच असतं. मी किती जरी ऑल द बेस्ट, गुड लक, बेस्ट लक असं शिकवत असलो अनेक स्टाईल, तरी माझ्या आयुष्यामध्ये माझ्या पटदिशी तोंडात येतं. कुणी आलं, पाया पडलं, काय ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट, हेच माझ्या पटदिशी तोंडात येतं. आणि असंच असतं. एव्हरी मॅन इज अ डिफरंट स्टाईल. तर तसं येतं. तर त्याप्रमाणे आपलं हे एकच अगदी असायला. आमची आजी तर सगळ्यांना अगदी सगळ्यांना नल्ल्याक म्हणायची, शिवी देतात. ते नल्ल्या कुठे गेले? कच्च्या नल्ल्याकाने हे सांडलं इथं. जे नल्ल्याक एकच असंच असतं. पण ते सुद्धा वापरत नाही आपण. वापरायला पाहिजे. एक ठरवा एकदा. ओके. देन हॉरिबल, निगेटिव्ह. हॉरिबल, हॉरिबल. कसं वाटलं? अरे भयानक आहे बाबा, ते काय मारतात लोक तिथं, ते हॉरिबल. दिस इज समथिंग सेन्सेशनल, लाईक हॉरिबल. इट्स शॉकिंग. ते शॉकिंग आहे. तिथलं जे बघितलं अफगाणिस्तान मधलं ते तालिबान्यांचा सगळा प्रकार बघितला, महिलांना ट्रीटमेंट देताना. इट्स शॉकिंग, इट्स हॉरिबल. मानवता खलास झालेली आहे तिथं. कारण सगळ्या धर्मांधतेचा शेवटचा मुक्काम तालिबान असतो. हे लक्षात ठेवा. सगळ्या धर्मांधतेचा शेवटचा मुक्काम तालिबान. इराणमध्ये हिजाब फेकून दिले, रिॲक्शन आली. मुलीला हिजाब वापरला नाही म्हणून कोंडून ठेवलं आणि ठार मारलं. बरोबर इराण सारख्या देशात जिथं 300 बुद्धिवाद्यांना एका वेळी रस्त्यावर उभा राहून आयतुल्ला खोमेनीनं शिक्षा शूट केलेलं होतं. 300 बुद्धिवाद्यांना. अलीकडची घटना आहे. तिथं एवढी मोठी रिॲक्शन येते. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. रिमेंबर दिस. एनिवे, तो हॉरिबल, इट्स हॉरिबल हे ऐकलं की भयानक वाटतं. मग आपल्याकडे तसं जर होऊ लागलं तर थिंक ऑफ इट. ऑफुल. इट्स ऑफुल. ऑफुल आणि ऑसम. ऑसम म्हणजे चांगलं, ब्युटिफुल. आणि ऑफुल म्हणजे निगेटिव्ह आहे. सेट हॉरिबल सारखे. ओके. चाइल्डिश. ओ नो, ओ शेट. शेट कधी वापरायचंय? विराट खेळायला लागलेला आहे क्रिकेट. वी वॉन्ट सिक्स, वी वॉन्ट सिक्स. विराट, विराट, वीर सुरू आहे. आला बॉल. शेट, बॉल मागे गेला. सिक्स बिक्स का दांडी नाही गेली अजून. ओ नो, ओ नो असं म्हणलं सगळ्यांनी. ओ नो. नंतर पुन्हा वी वॉन्ट सिक्स, वी वॉन्ट सिक्स. आला बॉल. हिट. कट दिशे आवाज झाला. हाऊज दॅट. अपील झाली. शेट. गेलं वाटतं आउट. अजून पेंडिंग आहे. अंपायरचं ते पेंडिंग आहे. आणि मग नाही, तिसरा. नॉट आउट आहे पण तिसरा. वी वॉन्ट सिक्स, वी वॉन्ट सिक्स. आला बॉल. क्लीन बोल्ड. ओ शेट. शेवटची नाराजीची प्रतिक्रिया. ओ शेट. अतिशय नाराज झालो. लाईक दॅट. ओके. नेक्स्ट. फ्रेंड्स, नाव आय स्किप certain things. Please, I hope you would better refer pragmatic English. त्याच्यामध्ये आहे. आपण कधी नंतर भेटू. मी हे स्किप करतो इथं आणि काही कॉन्सेप्ट्स, पुढल्या ज्या 2 कॉन्सेप्ट्स मी सांगतो आणि थांबतो. की ग्रॅमरमध्ये ॲज आय टोल्ड यू ऑलरेडी दॅट आपली ही एक मोठी चूक आहे की आम्हाला पूर्ण वाक्यामध्ये बोलायचं आहे आणि आमच्या विद्यार्थ्यांनी पूर्ण वाक्यातच उत्तरं दिली पाहिजेत. या पद्धतीचा एक टिपिकल फोबिया, मॅनिया काहीतरी म्हणता येईल असं झालंय आम्हाला.
आणि त्यामुळे आमचे शिक्षक बोलायला तयार नाहीत, कारण त्यांना पूर्ण वाक्यात बोलायचं आहे. बोलू नका, 1 to वर्ड इंग्लिश वापरलं पाहिजे, वापरता येतं. जसं मगाशी मी म्हटलं, मी एक डायलॉग सांगतो, ए डायलॉग बरोबर आहे की बी डायलॉग बरोबर आहे बघा. प्रत्यक्षात आपण कोणता वापरतो डायलॉग मला सांगा. राधिका, मी आलोय ग. अय्या, आज तुम्ही लवकर आलात? होय, आज जरा बॉसचा वाढदिवस होता, त्यामुळे सुट्टी मिळाली म्हणून लवकर आलो. असं करा, तुम्ही हातपाय धुवून घ्या, मी तुम्हाला वाढते. बर बर, मी हातपाय धुवून घेतो. अहो, केव्हाच वाढलंय, या ना जेवायला. होय होय, आलो, झालंच. अरे वा, आज काय विशेष आहे? जिलेबी वगैरे मट्टा, आज काय विशेष? अहो, सुधीरचा बर्थडे नाही का? अरे बाप रे, माझ्या लक्षातच नाही आज त्याचा बर्थडे आहे. भाजी थोडी वाढू का? वाढ थोडीशी, धन्यवाद. तुम्हाला आमटी नको, धन्यवाद. आता बरंच ऐकायला बरं वाटेल, थांबतो इथं. आता बी डायलॉग. ये आलोय, कळलं? हातपाय धुवा, धुतो. वाढलंय, आलो. काय भानगड? आज जिलेबी, सुधीरचा बर्थडे नाही असं? आमटी नको. कुठला डायलॉग आपल्या घरातला आहे? आपल्या घरातला डायलॉग कुठला? ए डायलॉग का बी डायलॉग? मग तसं इंग्रजी बोलूया घेऊ, तसं इंग्रजी बोलूया. काम, सिट, स्टार्ट, ऑलराईट, ओके, असं बोलायला सुरू करूया. 1 to वर्ड इंग्लिश. मग त्याच्यात 1 to वर्ड प्रश्न कसे विचारावेत? 1 to वर्ड एक्सक्लेमेशन काय आहे? 1 to वर्ड एक्सप्लेन थिंग्स कशा कराव्यात हे दिलंय त्यात. ते जरूर 1 to वर्ड वापरा आणि ते इंग्रजी सुरू करा. इंग्रजी येत आहे, खात्रीने येत आहे, कारण जगात कुणीही आपली मातृभाषा पूर्ण वाक्यात बोलत नाहीत दैनंदिन जीवनामध्ये. कसं दिलं आता? काय कसं दिलं? भाजी घ्यायला गेला, कशी दिली? अशी दिली. वजन करून दिली. कशी दिलीवर चालते ना सगळं. जे असं इंग्रजी बोलणं गरजेचं आहे, तर त्याबद्दलचा ते टॉपिक त्याच्यात पूर्ण ऍड केलेला आहे. जस्ट डू रीड इट. सेकंडली, ॲनिनी WH नावाचं एक प्रकरण ऍड केलेलं आहे. ते महत्वाचं आहे की ज्याच्यामध्ये इंग्रजी बोलणं फार सोपं आहे. कारण इंग्रजी बोलणं म्हणजे तरी काय आहे? मी होकार देतो, मी नकार देतो, मी प्रश्न विचारतो, मी उत्तर देतो, हे आहे. म्हणजे कसं? सर घरात आहेत का? आहेत. सर घरात नाहीत का? म्हणजे आहेत का आणि नाहीत का एकच प्रश्न आहे खरा तर. सर घरात आहेत का? आहेत किंवा नाहीत उत्तर. सर घरात नाहीत का? मग दुसरा प्रश्न विचारायची काय गरज? तसल्या प्रकारचा नाहीत, निगेटिव्ह प्रश्न का? गाडी दिसत नाही म्हणून म्हटलं सर घरात. दुसरा निगेटिव्ह प्रश्न का? सर घरात नाहीत का? गाडी नाही म्हणून दुसरा निगेटिव्ह प्रश्न विचारावा लागतो. ओके, तर हा प्रश्न म्हणजे मग सर घरात आहेत का? सर घरात नाहीत का? सर कुठं आहेत? घरात कोण आहे? असा प्रश्न. म्हणजे याला ॲनिनी WH, अफर्मेटिव्ह, निगेटिव्ह, इंटरॉगेटिव्ह, निगेटिव्ह इंटरॉगेटिव्ह आणि WH प्रश्न. कसा होतो तयार? दिस इज ए डायस. अफर्मेटिव्ह, दिस इज नॉट ए डायस. निगेटिव्ह, इज दिस अ डायस? इज दिस नॉट अ डायस? मला वाटलं डायसच आहे वाटतं. इज दिस नॉट अ डायस? नकारात प्रश्न होतो तो. व्हॉट इज दिस? WH क्वेश्चन. सगळ्या जगाचं ॲनिनीकरण WH करून टाका. ही इज दीपक मेंगाने. ही इज नॉट दीपक मेंगाने. इज ही दीपक मेंगाने? मला वाटलं कोणतरी मोठा जाजूड माणूस असेल. इज ही दीपक मेंगाने? कारण लय ऐकलंय त्याच्याबरोबर म्हटलं जरा जाड माणूस असायला पाहिजे मोठा. इज ही दीपक मेंगाने? इज ही नॉट दीपक मेंगाने? मगापासून मी दीपक मेंगाने म्हणतोय. इज ही नॉट दीपक मेंगाने? हु इज ही? त्याला रिलेव्हंट प्रश्न तिथं. हु इज ही? माहिती जास्त असेल तेवढे WH शब्द येतात त्याच्यामध्ये. जगाचा ॲनिनी WH करत फिरतात.
जसं आम्हाला पहिल्यांदा सोकाशने गुरुजींनी आयुष्यात एक धिस इज कुठलं तरी ट्रेनिंग करून आले, पुस्तकात लिहिलंय ते, आणि इंग्रजी शिकवलं, बऱ्याचशा वस्तू आणल्या, धिस इज अ मोबाईल, धिस इज अ फाईल, धिस इज अ पेन, आणि मग म्हणा दॅट इज अ पेन. आणि मग त्या दिवशी आम्ही सगळीकडं धिस इज अ मस, दॅट इज अ डाम, दिसल ते दिस इज अ डोंगर. तर या अशा पद्धतीनं म्हणजे ही ॲनिनी WH फार इंटरेस्टिंग आहे. एवढं कळलं ना की तुमची रचना चुकत नाही. आणि मग त्याला जोडून 20 रचना आहेत, एकूण 20 स्ट्रक्चर्स. याच्यावर आपण कधीतरी व्याकरणावर खास निवांत सेशन घेऊ. आजच्यासाठी इथंच थांबू. थँक्यू व्हेरी मच फॉर पेशंट लिसनिंग. गेली 4 तास आपण त्या कपिल शर्माच्या शो मध्ये आहे की चला हवा येऊ द्यामध्ये आहे की इंग्रजी भाषा शिकतोय, त्याचे स्किल शिकतोय. हे काही कळू दिलं नाही सर तुम्ही. एक लक्षात आलं की सर कलाकार म्हणून पण किती मोठे आहेत. इंग्रजीचं ज्ञान आहेच, पण त्यांच्या चेहऱ्यावरून एक्सप्रेशन असेल, त्यांची शब्दफेक असेल. त्यामुळं मला वाटतं आजच्या ह्या सेशनमध्ये ह्या इंग्रजीच्या भाषा शिकण्याबरोबरच की जीवन कौशल्यसुद्धा सरांनी शिकवली. कारण तुम्ही बऱ्यापैकी मोठ्या शाळेतले शिक्षक आहात आणि शेकडो जिवंत माणसांशी दररोज संबंध येत असतो. मग त्यांच्याशी वागताना बोलताना किती नम्रतेनं वागायला पाहिजे आणि आपलं आणि इतरांचंही जीवन कसं आनंदी करायला पाहिजे, ठेवायला पाहिजे. तर हे सगळं खूप म्हणजे केवळ तुम्ही, मला वाटतं तुम्ही पुढचे 2-4 दिवस याच्यावर विचार करत राहाल आणि ह्या सगळ्या सरांच्या सांगण्यातली बारकावे तुमच्या लक्षात येत राहतील. तर नक्की सर कोणत्या शब्दात आता मी आभार मानू, शब्दच नाहीत माझ्याकडे. आय हॅव नो वर्ड्स फॉर दिस. तर नक्की सर आपलं खूप वेळ दिलात. साधारणपणे मी सांगतो 25,000 ते 30,000 रुपये देऊन मोठमोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये हे शो सरांचे आयोजित केले जातात. पण हे आपलं भाग्य आहे की सर आपल्यासाठी आणि या तालुक्यातल्या विद्यार्थ्यांसाठी की आपल्या इतका वेळ आणि इतकं एनर्जी लक्षात आलं की किती तळमळीनं ते सगळं बोलतायत करतायत. तर नक्की सर हे आम्ही तुमची तळमळ स्मरणात ठेवू आणि खाली फील्डवर काम करू असा एक शब्द देतो मी तुम्हाला. तर सगळ्यांनी इथं वेळेत आलात, खूप चांगला रिस्पॉन्स दिलात. हे सगळं मुलांच्यापर्यंत जाऊ दे आणि एक चांगला शिक्षक म्हणून जा. आज AD कुंभार सरांच्याकडे एक उत्कृष्ट शिक्षक म्हणून पाहिलं जातं, तसं तुमच्या सगळ्यांच्याकडे पाहावं लोकांनी अशी एक अपेक्षा व्यक्त करतो. आणि हा कार्यक्रम इथं संपला. कृपया पुस्तक इथंच आहेत आमचे मुल्ला सर आणि PG सरांच्याकडून, गर्दी गोंधळ न करता घेऊन जावा. धन्यवाद.